वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSBT डिप्लोमा समर 2026च्या एक्झामचं थेरी एक्झामचं टाइम टेबल बघून घेणार आहे. बघा, त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, गुगलमध्ये इथे सर्च करायचं आहे msbt.ac.in. बघा, याच्यावरती सर्च केल्यानंतर जी फर्स्ट लिंक ओपन होते बघा, महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे MSBTची वेबसाईट ओपन होते. ते वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे लेटेस्ट अपडेट म्हणजे जे न्यूज इथे बघा, समोर इथे न्यूज इथे स्क्रोल होत आहे, त्याच्यावर तुम्हाला इथे जायचं आहे. बघा, इथे न्यूजमध्येच म्हणजे लेटेस्ट अपडेटमध्येच इथे तुमचं टाइम टेबलची लिंक त्यांनी ती दिलेली आहे. बघा, इथे त्यांनी न्यूज इथे स्क्रोल होते सिम्पली. बघा, तुमचं समर 2026चं एक्झामचं हॉल तिकीट सुद्धा इथे आलेलं आहे. बघा, ते दिसतं तुम्हाला इथे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही हॉल तिकीट सुद्धा तिथे डाउनलोड करू शकता. मोस्टली कॉलेजकडनं ते तुम्हाला ते प्रोव्हाइड केलं जाते, कारण ते स्टॅम्प असतो कॉलेजचा. त्यानंतर बघा, समर 2026 फायनल टाइम टेबल इज लाईव्ह ऑन MSBT वेबसाईट. याच्यावरती क्लिक करायचं आहे. गो टू वेबसाईट. बघा, न्यू विंडो इथे ओपन होते. न्यू विंडो ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे डे वाईज टाइम टेबल बघू शकता, कोर्स वाईज टाइम टेबल बघू शकता, इन्स्टिट्यूट वाईज टाइम टेबल बघू शकता. इथे मी आपण कोर्स वाईज टाइम टेबल बघून घेऊ. समर 2026 एक्झाम फायनल टाइम टेबल, थेरी एक्झामिनेशन. बघा, कोर्स कोड सिलेक्ट करतो इथे. एक्झाम्पलसाठी मी इथे एक कोर्स कोड सिलेक्ट करतो. एक्झाम्पलसाठी इथे मी ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक्स, ठीक आहे, डिप्लोमा इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिलेक्ट करतो. त्यानंतर सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, मास्टर कोड के, के स्कीम चालू आहे म्हणून के. जी कुठली तुमची स्कीम असेल तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता. बघा, जनरेट कोर्स वाईज टाइम टेबल. बघा, आता तुमचं टाइम टेबल इथं आलेलं आहे. बघा, पहिला पेपर तुमचा जो आहे डे 4ला 28 एप्रिलला अप्लाइड मॅथमॅटिक्स, टायमिंग आहे 9:30 to 12:30. सेकंड तुमचा पेपर आहे डे 13ला. बघा, टायमिंग आहे 9:30 to 12:30, प्रोग्रामिंग इन सी. बघा, एक केस स्कीम इथे क्लिअर कट त्यांनी मेन्शन केलेलं आहे. इथे प्रिंटवरती तुम्ही क्लिक केलं, तुम्ही सेव्ह ॲज अ PDF करून त्याला सेव्ह सुद्धा करू शकता. दुसऱ्या कुठल्या ब्रांचचा तुम्हाला बघायचा असेल, तिथं सिम्पली बॅकवरती क्लिक करा. बघा, बॅकवरती क्लिक करून जो कुठला कोर्स तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. याच्यामध्ये डाऊट असेल तुम्ही जरूर ते मला कमेंटमध्ये विचारा. थँक्यू.